तर यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तिसरा उमेदवार देईल। तर काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव यांना पुन्हा संधी दिली आहे। त्यांनी आज अर्ज दाखल केला। यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते। तर यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरही यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, सचिन अहिर उपस्थित होते। तर शेकापचे जयंत पाटलांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला। उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अनिल देशमुखांचीही यावेळी उपस्थिती होती। आपण पाहतोय यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। यावेळी प्रज्ञा सातव यांनी हा अर्ज दाखल केला आहे। नार्वेकरांनी हा अर्ज दाखल केलेला आहे, तर जयंत पाटील यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। इंडिया आघाडीची मतं आम्ही समान वाटून घेणार आहोत। कुठे तीन उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत। तीन उमेदवार इंडिया आघाडीचे आहे। इंडिया आघाडीकडे पुरेसर निवडून येण्याची संख्या पण 100% आहे। महाविकास आघाडीचं संख्याबळ आपण पाहतोय। काँग्रेसकडे 37, ठाकरेकडे 15, तर पवारांकडे 12, सपाकडे यावेळी 2 आहेत, माकपकडे 1, तर शेकापकडे देखील 1 संख्याबळ आहे। निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक आहे। तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येण्यासाठी एकूण 70 मतांची गरज आहे। महाविकास आघाडीकडे सध्या 68 मतं असून तिसऱ्या उमेदवारासाठी आणखी 1 मताची गरज आहे।